अध्ययन निष्पत्ती 107201 त्रिकोणमितीय नित्य समानताचा वापर करून उदाहरणे सोडवणे. झाडाची उंची काढणे, नदीच्या पात्राची रुंदी काढणे, तसेच अशा स्वरूपाच्या समस्यांसाठी त्रिकोणमितीय नित्य समानताचा वापर करणे. इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 पाठाचे नाव त्रिकोणमिती. अशा उंच पर्वतांची उंची, नदीच्या पात्राची रुंदी, तसेच झाडाच्या शेंड्यापासून जमिनीपर्यंतचे अंतर, उंच पर्वत जमिनीपासून किती अंतरावर आहेत, तसेच या झाडाच्या त्रिकोणमितीयचा वापर करून या झाडाची उंची, मनोऱ्याची उंची आपल्याला शोधता येते. नदीच्या पात्राची रुंदी, तसेच आपण पक्षाचा डोळा ए आणि आर या ठिकाणी तो पाहत आहे, तर त्याला आपण दृष्टिरेषा म्हणू शकतो. त्याचप्रमाणे उन्नत कोनाची व्याख्या सांगायची झाली तर झाडाच्या शेंड्याकडे पाहताना, पर्वताच्या टोकाकडे पाहताना जो कोन तयार होतो त्यालाच आपण उन्नत कोन म्हणू शकतो. आणि तिसरी व्याख्या म्हणजे अवनत कोन. एखाद्या उंच झाडाच्या शेंड्यावरून खाली पाहताना जो कोन तयार होतो किंवा उंच पर्वतावरून खाली पाहताना जो कोन तयार होतो त्याला आपण अवनत कोन म्हणू शकतो. अशा प्रकारे नद्याच्या पात्राची रुंदी काढण्यासाठी, तसेच उंच झाडे, पर्वते या सर्वाचाच उंचीचा वापर करण्यासाठी, उंची काढण्यासाठी, दीपगृहाची उंची या प्रकारे उंच झाडांची उंची काढण्यासाठी आपण बऱ्याचदा आपल्याला मनोऱ्याची उंची, इमारतींची उंची, झाडाची उंची, तसेच जहाजाचे दीपगृहापासूनचे अंतर किंवा नदीच्या पात्राची रुंदी, आपण प्रत्यक्षात ही अंतरे मोजू शकत नाहीत, परंतु त्रिकोणमितीय गुणोत्तराचा उपयोग करून उंची किंवा अंतरे ठरवू शकतो. उंची किंवा अंतरे ठरवण्यासाठी दिलेली माहिती दर्शवणारे कच्चे चित्र आपण आधी तयार करतो आणि म्हणून झाडे, टेकड्या, मनोरे अशा वस्तू जमिनीला लंब आहेत हे दाखवण्यासाठी आपण आकृतीत लंबरेषाखंडाचा उपयोग करून आपण ह्या आकृत्या निरीक्षकांची उंची लक्षात घेणार नाही. सामान्यपणे निरीक्षकाची दृष्टी क्षैतिज समांतर आहे असे मानून दृष्टिरेषा, उन्नत कोन, अवनत कोन या प्रकारच्या संज्ञा आपण इथं स्पष्ट करू शकतो. म्हणजेच अर्थात उंच झाडे, त्याची उंची, तसेच उंच झाडांचे जमिनीपासूनचे अंतर आणि तसेच दीपगृहाचे अंतर, जमिनीपासूनचे अंतर आणि त्यांची उंची काढण्यासाठीच आपण त्रिकोणमितीय समानतेचा वापर करू शकतो. आपण एका उदाहरणाद्वारे हे उदाहरण उंच टेकड्या, दऱ्या आणि त्याचबरोबर उंच पर्वते यांची उंची काढण्यासाठी या त्रिकोणमितीयचा वापर आपण कसा होतोय ते ह्या उदाहरणावरून पाहूया. समजा येथे झाडाची उंची जी आहे ती झाडाच्या बुंध्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या एका निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 मापाचा उन्नत कोन असेल. उंची आणि अंतरे दाखवण्यासाठी तसेच त्यांची माहिती कच्चे चित्रण आपण आधी तयार करून झाडे, टेकड्या, मनोरे, दीपगृहे यांची अंतरे आपण काढण्याचा प्रयत्न करूया. एका उदाहरणाद्वारे हे शक्य होतंय का पाहूया. चला, झाडाची उंची इथं एडी दिसते. ही जर उंची आहे एडी, बी या ठिकाणी निरीक्षक उभा आहे असे आपण मानले आणि बी हा झाडाच्या बुंध्यापासून 10 मीटर अंतरावर आहे आणि तो शेंड्याकडे पाहताना होणारा जो कोन आहे तो 60 अंश मापाचा आहे. तर त्या झाडाची उंची कशी काढायची हे पाहण्यासाठी टँजंट गुणोत्तराचा आपण इथं वापर करूया. टँजंट गुणोत्तर म्हणजेच समोरील बाजू जी आहे ती काढण्यासाठी जो होणारा जो कोन आहे तो AB अर्थात BC म्हणजेच समोरील बाजू
छेद लगतची बाजू. ह्या गुणोत्तरानुसार आपल्याला टँजंट गुणोत्तरावरून आपल्याला टॅन 60 बरोबर वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 म्हणजेच 10 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच अर्थात त्या झाडाची ED ही उंची ही 10 गुणिले 1.73 म्हणजेच 17.3. झाडाची उंची हे आपल्याला 17.3 इथं टँजंट गुणोत्तर वापरून शोधता येईल. झाडाची उंची ED. मी सौ उमा विजय दिंडे 2734308805 2734308805 शाळेचा UDIS नंबर. शाळा भारती हायस्कूल शहापूर इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. धन्यवाद.